टन वाजलं, मटण शिजलं, हाडानं दुखती दाढ, सजनी रस्सा रस्सा वाढ ग. तर आज बनवूया धुळीवंदन स्पेशल लाल मटण. लाल मटण बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. तर त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 15 ते 20 काजू, 1 इंच आलं, दालचिनी, लवंग, वेलची, तेजपत्ता, 2 चमचे बेडगी मिरची आणि 5 ते 6 गरम पाण्यात भिजवलेली बेडगी मिरची. आता आपण हे सर्व वाटून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. इकडे मी 1 किलो मटण आणलेलं आहे, ते आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता त्यातलं पाणी काढून घेऊया. आता आपण हे मटण मॅरिनेट करूया. त्यासाठी चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि दही घालूया आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. हे सर्व साहित्य मटणाला छानपैकी लागलेले आहेत. आता आपण याला कोळशाची धुरी देऊया. त्यासाठी कोळशावर 1 चमचा तूप घालूया आणि 10 मिनिटे तसंच झाकण देऊन ठेवूया. इकडे आपली 10 मिनिटे झालेली आहेत. मस्त असा सुगंधसुद्धा पसरलेला आहे कोळशाचा. 1 किलो मटणासाठी मी ते 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते आपण बारीक चिरून घेऊया. इकडे आपले कांदेसुद्धा चिरून झालेले आहेत. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. इकडे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते आपण चिरून घेऊया. आणि एकीकडे कुकरसुद्धा गरम झालेला आहे. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालूया आणि 3 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालूया आणि त्याला चांगलं परतवून घेऊया. जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत शिजवून घेऊया. इकडे कांद्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालूया. जोपर्यंत टोमॅटो नरम पडत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, हा टोमॅटोसुद्धा मस्त नरम पडलेला आहे. आता आपण त्यामध्ये ते तयार केलेलं वाटण घालूया आणि ह्यालासुद्धा आपण ह्या तेलामध्ये परतवून घेऊया. जोपर्यंत हे वाटण सुकं होत नाही आणि त्यातलं तेल वर येत नाही तोपर्यंत आपण ह्याला परतवून घेऊया. हे वाटण लवकर शिजण्यासाठी आपण यावर झाकण देऊया आणि 1 मिनिटे एक वाफ काढून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, मस्त असं तेलसुद्धा वर आलेलं आहे, म्हणजे आपलं हे वाटण शिजलेलं आहे. आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालूया आणि या मटणाला या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, इथे मटणसुद्धा एकजीव झालेलं आहे. आता आपण यावर कुकरचं झाकण देऊया आणि एक वाफ काढून घेऊया. इकडे आपली वाफसुद्धा काढून झालेली आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडूया. तुम्ही बघू शकता, मटणाला छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण हे मटण एकजीव करून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, या मटणाचा कलरसुद्धा मस्त सुरेख आलेला आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया आणि ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा आपण पळीच्या मदतीने हे एकजीव करून घेऊया. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. इकडे कुकरची शिट्टीसुद्धा येऊन गेलेली आहे. आता आपण कुकर थंड करून देऊया आणि थंड झालं की कुकरचं झाकण उघडून बघूया. तुम्ही इकडे बघू शकता, काय मस्त असं मटणाचा रंग आलेला आहे. दिसायला तर भारीच दिसतोय, पण चवीला एकदम जबरदस्त लागतोय हा मटण. गरमागरम तांदळाची भाकरी आणि भात असेल ना तर 1 नंबर लागतो हा मटणचा रस्सा. हा मटणाचा रस्सा पाहून तुमच्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार, कारण दिसायला तर 1 नंबरच दिसतोय. आता आपण हे मटण एका ताटात काढून घेऊया. हे मटण आपल्या घरगुती साहित्यातून झटपट तयार देखील होतं. जर तुम्हाला पण ही रेसिपी ट्राय करायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने मटण बनवता हे देखील मला कमेंट करून सांगा. मटण किंवा चिकन असो, कोथिंबीर तर पाहिजेच पाहिजे. हे मटण परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही लाल मटणाची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात रहा. धन्यवाद.